भाजी तर खाल्ला असाल, पण भाजीच्या कधी प्रेमात पडला आहेत का हो? आजची जी भाजी आहे ना, खूप सुंदर चवीची आहे. ती म्हणजे मिरची घालून तयार केलेली डब्यासाठी किंवा अगदी वेगळ्या पद्धतीनं कोबीची भाजी तयार केली. चला तर मग आज तयार करूया छान छान अशी कोबीची भाजी. त्यासाठी काय करायचं, कोबी छान असा बारीक कट करून घ्यायचा आणि स्वच्छ पाण्यानं 2-3 वेळा धुवून घ्यायचा. तर आता बाजारामध्ये ना कोबीवरसुद्धा भरपूर असं औषध मारलं जातं, पण खायचं काय, सगळ्याच गोष्टी औषध मारूनच केल्या जातात. तर चला, कोबी स्वच्छ पाण्यानं धुवून झालं की आता मसाला तयार करून घ्यायचा. मसाला म्हणजे काय हो, एक 5-7 लसणाच्या पाकळ्या आणि त्यामध्ये मिरची घालायचं. जितकं तिखट पाहिजे ना तितकं मिरची वापरायची आणि बारीक करायची. तूर डाळीचा इथं वापर केला आहे, तीसुद्धा एक 10-15 मिनटं अगोदर भिजत घालायची, म्हणजे कोबी म्हणजे लगेच शिजते. फोडणी देण्यासाठी 2-3 चमचे तेल वापरलं आहे. कढईमध्ये जिरे घालायचे आणि 2 मीडियम साईजचे कांदे आहेत ते बारीक कट करून तेलामध्ये घालायचे. थोडा वेळ परतून घेतले की त्यामध्ये घालायचा कोबी. कांदा आहे तो थोडासा कच्चा ठेवला की भाजीला छान असा फ्लेवर येतो. आता हे कोबी आहे तो घातला आहे. पाणी नितळून घातला की कोबी आहे तो जास्त पाणी सोडत नाही आणि जो आहे ते पाणी सोक झालं होतं, म्हणजे भाजताना ना लवकर पाणी आटलं जातं. तर तुम्ही चाळणीमध्ये पाणी गाळूनसुद्धा ह्यामध्ये कोबी घातला तरीसुद्धा चालतो. कांद्यामध्ये असा हा कोबी एक 5 ते 10 मिनटं परतून घ्यायचा. काय करायचं, बिना पाण्याचा कोबी करायचा आहे, त्यामुळे ना गॅसची फ्लेम किंवा शेगडीची फ्लेम आहे ती लो करायची आणि लो फ्लेमवर हा कोबी छान असा भाजला की कोबीला छान चवसुद्धा येते, कोबी शिजलासुद्धा जातो. थोडा वेळ परतल्यानंतर ह्यामध्ये तूर डाळ घालायचं. ह्यामध्ये मूग डाळ, तूर डाळ किंवा हरभरा डाळ भिजवून घातले तरीसुद्धा चालतो. तिन्हीतली कुठलीही डाळ वापरली तरी चालते. आणि त्यानंतर घालायचं मीठ आणि हळद. आता हे दोन्ही साहित्य घातले की आणि थोडा वेळ 5 ते 10 मिनटं परतून घ्यायचं. जोपर्यंत कोबी चांगला शिजत नाही, बारीक होत नाही, म्हणजे आपल्या पहिला कोबी घातला आहे त्यापेक्षा निम्मा होत नाही ना, तोपर्यंत हा कोबी छान असा तेलामध्ये, मिठामध्ये, हळदीमध्ये परतून घ्यायचा. त्यानंतरच ह्यामध्ये घालायचं मिरची आणि लसूण केलेलं वाटण. आणि हे वाटण करतानासुद्धा बारीक करायचं, म्हणजे ना चांगलं मिक्स होतं ह्या कोबीमध्ये. दरवेळेला आपण चटणी घालून कोबी करतोच, पण अगदी वेगळ्या पद्धतीनं चव देणारा हा कोबी खूप असं वेगळाच लागतो. चपातीबरोबर म्हणा, भाकरीबरोबर म्हणा, हा कोबी खूप छान लागतो. जेव्हा आपले मिस्टर जॉबला वगैरे जातात त्यावेळेला वेगळी काहीतरी भाजी, लाल तिखटाऐवजी मिरची घालून केलेली भाजी इथं खायला घाला, खूप आवडीनं खातील आणि फेवरेटसुद्धा होऊन जाईल. तर आपण पाणी बिन घालता हे छान असं झाकून वगैरे कोबी शिजवून घ्यायचा. ही कोबी करण्यासाठी अर्धा तास लागला आहे, कारण की आपण हा कोबी परतून घेतला आहे. ह्यामध्ये घालायचं भाजलेलं शेंगदाण्याचं कूट, थोडीशी हिरवीगार कोथिंबीर आणि थोडंसं परतून घ्यायचं. बघू शकताय तयार झाली आहे आपली पिवळसर मिरची घालून तिखट अशी कोबीची भाजी. मिरचीचा वापर तुमच्या आवडीनुसार करू शकता, तिखट कमी जास्त. तूर डाळसुद्धा ह्यामध्ये कोबीमध्ये शिजला जातो आणि अगोदर आपण थोडंसं भिजत घातलं होतं, त्यामुळे तूर डाळ लगेच शिजली जाते, त्याचं काही टेन्शन नाही. मग काय, गरमागरम चपाती घ्या, गरमागरम भाकरी घ्या, शिळ्या भाकरीबरोबरसुद्धा छान लागतं. तर नक्कीच अशा पद्धतीने एकदा कोबीची भाजी तयार करा आणि केल्यानंतर आपल्या सोनाली किचनला कमेंट करायला अजिबात विसरू नका. खूप छान तेलकट, पिवसळ आणि सपक दिसणारी ही भाजी तुमच्या मुलांचीसुद्धा आवडीची होणारच. लाल तिखट भाजी आपण करतोच, पण एकदा तर ना ही मिरचीची मस्त अशी भाजी तयार करून बघाच आणि आवडल्यास दादाला सबस्क्राईब करा. धन्यवाद.